मुलीने करावी, नाहीतर मुलानं करावी, नाहीतर पत्नीनं करावी. पण ही माझी सून आहे, हिला माझं हे काम घाण काम मी सांगणार नाही. परिणाम झाला काय, चोखोबा आता ती शेवटची अवस्था चोखोबारायांच्या वडिलांची. त्या सोयराबाईनं तोंडावर बोट ठेवलं कुणाच्या, स्वतःच्या, आणि सांगितलं मालक तुम्ही शांत राहा, काही बोलू नका. परिणाम चोखोबा नाही का सोयराबाईंनी पाणी टाकलं आणि ते कपडे स्वतः सोयराबाईंनी धुतले. त्यांचं अंगावर पाणी टाकलं, ती घाण स्वतःच्या हातानं चोखोबारायन त्यांच्या पत्नीनं धुतली. पण बांगड्याचा आवाज आला. चोखोबाराचे वडील त्यावेळेस नाही म्हटले, नंतर मरायच्या वेळेला प्राण कंठामध्ये आला. चोखोबाराय पायथ्याशी बसले आणि त्यांची पत्नी सोयराबाई पायथ्याशी बसली. डोळ्याला धारा लागल्या, प्राण कंठामध्ये आला. आणि चोखोबारायचे वडील म्हणतात, चोखोबा माझी सुनबाई कुठे? मी मामाजी जवळच आहे. बेटा तुला त्या दिवशी मी म्हटलं होतं की चोखोबा तू फक्त एकटा थांब बाबा, हे घाण काम सुनबाईला करू देऊ नको. मुलीचा मुलाचा अधिकार असतो ना बायकोचा, सुनबाईला नको जवळ येऊ देऊ. पण सुनबाईनं त्यावेळेस पाणी टाकलं, माझं हे इतकं घाण काम केलं. मला बांगड्याचा आवाज झाला होता, मी त्या दिवशी नाही काही बोललो. पण आता मी काही मिनिटाचा पाहुणा आहे, आता मी तुम्हाला सोडून जातो. पण सुनबाई इतकं माझं घाण काम केलं, आता मी तुला मरताना आशीर्वाद देतो. एक दिवस असा येईल की तुझं घाण काम त्या पांडुरंगाला करावं लागल. परिणाम त्या विटेवरच्या मालकाची आठवण सोयराबाईच्या पुढं चोखोबारायांनी, सोयरे आठव, माझ्या बापाची तू सेवा केली, परिणाम त्या विटेवरच्या मालकानं तुझं इतकं घाण काम केलं. म्हणून बरं का इथं बसलेल्या माता मावल्यांना सांगतो, आज ही घराघरातली, आज ही बरं का आज गरज आहे, आज घराघरातल्या सुनाला वाटलं पाहिजेत ही माझी सासू नाही, ही माझी जन्मदाती माय आहे. आणि घराघरातल्या सासूलाही वाटलं पाहिजे ही माझी सून नाही, माझी पोटची लेक आहे. असं झाल्यानं काय होईल, ज्या दिवशी सासूला वाटल ही माझी सून नाही, माझी पोटची लेक आहे, आमच्या देशामध्ये एकही सोन रॉकेल ओतून पेटणार नाही. आणि ज्या दिवशी सुनला वाटल ही माझी सासू नाही, माझी जन्मदाती माय आहे, आमच्या देशामध्ये एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. या माणुसकीची आज गरज आहे. बघा इतकी सेवा केली की विटेवरच्या मालकाला ती सेवा करावी लागली. म्हणून भक्ती आहे ज्याची मोठी, त्याला पावतो संकटी. संकट काळात पावतो यात नवल नाही. अहो त्याक्षी भक्ती केली, चोखोबाराने देवावर अशी करणी केली, चोखा मेळाची करणी तेने देव केला ऋणी. किती देव ऋणी केला चोखोबारांनी? ज्यावेळेस चोखोबाराय, ज्यावेळेस पंढरपूर त्या मंगळवेढा त्या क्षेत्रामध्ये बिल्डिंग एका बांधकाम चालू होतं, चोखोबाराय बांधकामाला माल पुरवायचे, अनेक कारागीर होते तिथं नाही का, गौंडी होते. झालं काय, ती भिंत अंगावर कोसळून चोखोबारायाचा जाग्यावर प्राण गेला. आता तुम्ही म्हणसाल महाराज देव एवढा, पण चोखोबाराला देवानी का मरू दिलं? हे बघा प्रारब्ध कुणालाच चुकत नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही, तिथं तुमच्या माझ्या बापाची काय कथा आहे. चौघे 4 पुत्र राया दशरथा, अंतकाळी एकही नव्हता, 4 पुत्राचा बाप राजा दशरथ, पण त्याला पाणी सुमंत प्रधानानं पाणी पाजलं. तिथं तुमची माझी काय अवस्था आहे. चोखोबाराय ज्यावेळेस भिंतीखाली दबून गेले, विटेवरच्या पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. नामदेवा माझ्या चोखोबाराचे हाड ओळखून आणा तुम्ही. ओळखायचे कसे? अनेक माणसं त्या भिंतीखाली कामावर दबल्या गेले. काय नाही, माझा चोखोबा अखंड माझं भजन करायचा. काय करा तुम्ही, जा तिथे आणि कानाला हाड लावा. ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी कानावर ऐकायला येतील ते माझ्या चोखोबाराचे हाड आहेत. परिणाम झाला काय, नामदेवराय तिथपर्यंत आले. नामदेवरायांनी हाड कानाला लावलं, विठ्ठल विठ्ठल ध्वनी कानावर ऐकायला आला. ते हाड आपल्या जवळ ठेवलं आणि
ते घेतले आड आणि पांडुरंगाच्या जवळ दिले. पांडुरंगानी त्या अस्थी घेतल्या आणि आपल्या पितांबरामध्ये धारण केल्या आणि स्वतः विटेवरच्या मालकाने स्वतः अस्थी विसर्जन केलं. चोखोबाराचा 10वा 13वा सगळा कार्यक्रम कोणी केला? विटेवरच्या मालकानं केला. कशाच्या बळावर केला? भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी, नव्हे तर चोखा मिळाची करणी, तेने देव केला ऋणी. भक्तीच्या बळावर देवाला इतकं ऋणी केलं की चोखोबाराचं अस्थि विसर्जन देवानं करावं, इतकं भक्तीच्या बळावर चोखोबारांनी देवाला ऋणी केलं. जनाबाई महाराज म्हणतात का, जनाबाई महाराजांना काहीने विचारलं, का हो जनाबाई, आम्हालाही वाटतं असे आम्ही भक्ती करावी, याच्याकरता काय करावं? काही नाही, लागा विठ्ठल चरणी म्हणे नामयाची जणी. तुम्ही फक्त त्या विठ्ठलाच्या पायाला लागा. पण त्या विठ्ठलाच्या पायाला लागायच्या अगोदर पंढरपूरला जात असतो, अगोदर चोखोबाराची बघा ते छोटं मंदिर आहे, म्हणजे अगोदर चोख व्हायचं, नंतर नामदेव पायरीला नाम घ्यायचं आणि नंतरच विठ्ठलाच्या पायावर लागायचं. म्हणून विचार करा, ज्यांचा मी अभंग निवडला त्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणल्या आणि ज्यांचं वर्णन केलं त्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणले. हे होते दोन्ही अधिकारी संत तेवढ्या ताकदीचे. अशा संत, दोन्ही संतांना मी नतमस्तक होतो. आणि माझी वेळ आता भरपूर होऊन गेलेली बघा, म्हणून मी बरं का गोड असं नियोजन केलं. आता प्रत्येक कीर्तनात मी बघा, हा माझा कोड बघून वाटत असेल महाराज तर फौजीवर कोड घातताना काहीच बोलले नाही, प्रत्येक कीर्तनात बोलतो बरं का. आणि म्हणतील महाराज तर तेच प्रत्येक कीर्तनात बोलतात. आणि प्रत्येक कीर्तनात मी फौजींचा सत्कार करतो बघा. तुमच्या गावात कोणी ऐक नाही फौजमध्ये असतील तर त्यांच्या आईवडिला करता जोरदार टाळ्या वाजवा बघा, नाही का. अरे असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही. जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाचं आणि मनामध्ये देशभक्तीची आवड, तेव्हाच एखादा फौजी जन्माला येतो. पण त्या फौजीची मैत्री करायला वेळ लागेल, पण कळेल ना तेव्हा वेळच लागेल. नाहीतर या जगात भरपूर नोकऱ्या आहेत, पण इज्जतदार नोकरी फक्त देशभक्ताचीच आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे जंगल में पेड़ तो बहुत है, जंगल में पेड़ तो बहुत है लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत ही यार, लेकिन फौजी जैसी नहीं. इज्जतदार नोकरी. अरे म्हणून संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे, अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं, बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए, निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे. आपल्या कीर्तनात आहे का, माझे 1-2 मित्र आहेत बघा, जुडवा भाऊ उमरीचे बरं का, ओम नारायण, त्यांचे पिताश्री काका पण आलेत बघा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दोन्ही देशभक्त आहे, जुळे देशभक्त. म्हणून असे आज कुण्यातरी आईचा मुलगा तिकडे देश सांभाळत आहे, म्हणून आज आता आपण इथे सुरक्षित आहोत. म्हणून नाही का, म्हणून सर्वांनीच हरिभक्ती केली तर तिकडे देशभक्ती चालू आहे, त्यावर इकडं हरिभक्ती चालू आहे. म्हणून आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत, म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदन सुरक्षित आहे. त्यांचा चंदन, आपलं चंदन खाली येतं कधी? त्यांच्या बंदुका खाली आल्यावर. विचार करण्यासारखी गोष्ट. जे काही चुकीत असेल, भरपूर बोलण्यासारखं आहे, माझी वेळ आता संपलेली आहे. असो, जे काही चुकीत असेल माझ्या बुद्धीचे दोष, योग्य ज्ञानोबाऱ्यांचा प्रसाद, गोड असं नियोजन त्या चैतन्य भारती बाबा नाही का, या महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं, या केशवगिरी बाबा, दुधागिरी बाबा, या थोर महात्म्याच्या या प्रांगणामध्ये मला सेवेचा योग आमचे परमार्थ स्त्री युवा कीर्तनकार, संगीत अलंकार सुधीरजी महाराज पळशीकर यांनी तुमच्या बाबाच्या संस्थांच्या वतीने मला निमंत्रण दिलं. त्यांच्यामुळं तुम्हा सर्वांचा मला दर्शनाचा लाभ झाला. त्यामुळं असं गोड नियोजन, साऊंड सिस्टीमवाले दादा असतील, मंडप डेकोरेशनवाले असतील, आमचे गोड असे गायनाचार्य, मृदंगाचार्य महाराज असतील, सगळ्यांना मी नमस्कार करतो. हे दोन्ही यूट्यूब चॅनलवाले संगीत प्रेम असतील, आमचे गुरुबंधू गजानन महाराज गायकवाड यांचा गजर हरिनामाचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका. ही माझी झालेली सेवा. माझे गुरुवर्य वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी, परमपूज्यने शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी आणि गुरुवर्य रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित
समर्पित करतो। जितनी मेहरबानियाँ आप लोगों ने मुझ पर की उतनी तो मैं औकात नहीं है। कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वर में मुझ में ऐसी कोई बात नहीं। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले कोडे वाकोडे उत्तरे कराक्ष महापरा महाराज तुम्ही सिद्ध हो नाही उच्चारीला अधिकार म्या कराक्ष